तर ओव्या तुझ्याबरोबर बोलतील. महाराष्ट्राला माझी विनंती आहे, ओवीवर बोलू नका, ओवीचं बोलणं ऐका, कल्याण होईल. ओवीचं बोलणं ऐका, कल्याण होईल जीवनामध्ये. काय बोलतात ओव्या, गगनाशी बोलू आवड. याचं कारण आहे, गगन त्रास देत नाही, गगन मागे लागत नाही. बोलण्याची इच्छा आहे ना, जीवा परीस. ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत, झाडं आवडतात साधू संतांना, झाडाला पाणी घालतात. माणसाप्रमाणे झाड उलटत नाही. माणसं पाणी घाला, मदत करा, उलटल्याशिवाय राहत नाही. मग माणसाला मदत केलेली चांगली का झाडाला पाणी घातलेलं चांगलं? एवढं कळलं, खूप झालं बरं. तक्रार करू नका. माणसाचा स्वभाव आहे उलटणं, मदत विसरतो. अहो, आमच्या शास्त्रकारांनी फार वेगळा विनोद केलेला आहे. तुकोबारायांचा अभंग आहे, समर्थासी नाही उपकार स्मरण. तुकोबाराय म्हणतात, देवा विठ्ठला, पंढरपूरला कुणी येत नव्हतं रे. आम्ही साधू संतांनी ठरवलं आणि गावोगावी जाऊन सांगितलं की विठ्ठल चांगला आहे. विठ्ठल ही प्रचार सभा तुकोबाराय म्हणतात आम्ही घेतल्या आणि माणसं तुझ्याकडे पाठवले. आता माणसं तुझ्याकडे येतात, तू आमच्याकडे दुर्लक्ष करतो. भगवंत म्हणतात, जर उपकार केले तर बोलून दाखवू नये. तुम्हालाही असं वाटतं ना, उपकार केले तर बोलून? असं तुकोबारायांनी उत्तर दिलेले आहे. श्रीमंत माणसाला बोलून दाखवल्याशिवाय उपकाराचं स्मरण राहत नाही. समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. अभंग कळणं पण अवघड आहे बरं का. छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते, मोठे झाले की ते विसरतात. हे लिहून ठेवलेले आहेत. अहो, ही पैसा अशी वस्तू आहे ना, कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा, पैसा अशी वस्तू आहे, लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते. कळतंय तुम्हाला? लक्ष्मीचा पायाला स्पर्श झाला की विष्णूला. श्रीमंतालाचे डोळे जर बंद असले, काय दोष आहे बिचाऱ्यांचा? जर विष्णू झोपतो, झोपतो शब्द वापरतोय, झोपतात नाही. जगाकडे दुर्लक्ष होतं लक्ष्मीने स्पर्श केल्याबरोबर. माणसं ते किरकोळ आहेत, थोडा स्पर्श होऊ द्या, थोडा विसरून जातात आपली अवकात पूर्वी काय होती. लक्ष्मी आल्याने तुमच्या बुद्धीत बदल झालेला नाही, तुम्ही तेच आहात. वाढले काय? बोला ना. वाढलं, पैसा वाढला ना, बुद्धी थोडीच वाढली. नाही तर माझ्या जागी श्रीमंतांनी प्रवचने केले असते, तुम्ही ऐकले असते का? बोला ना. ज्ञान येतच नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही, कष्टाशिवाय ज्ञान नाही, शास्त्राशिवाय ज्ञान नाही. काल एक शब्द सांगितला होता, कोणाचं ऐकायचं.